दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे। परंतु या वर्षीची जयंती ही विशेष जयंती आहे। 300वी जयंती आहे, त्रिशताब्दी जन्म उत्सव आहे आणि त्या निमित्तानं अतिशय उत्साहाचं वातावरण यासाठी आहे की सर्वदूर सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे, लोकांच्या मध्ये आनंद आहे। दरवर्षी 31 मेला टँकर, दुष्काळ अशी चर्चा असते, यावर्षी पावसाची चर्चा आहे। त्याचा परिणाम थोडाफार कार्यक्रमावरती देखील झालेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर 6 मे रोजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये आलं। मंत्री परिषदेची बैठक पार पडली या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या निमित्तानं आणि अभिवादन करत असताना 5000 कोटी रुपयापेक्षा जास्त आराखडे हे देवस्थानचे मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये चोंडीचा देखील 681 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला। आता 28 तारखेला त्याचा अधिकृतरित्या शासनाचा निर्णय देखील निर्गमित झालेला आहे आणि मग आता या पार्श्वभूमीवरती जयंतीच्या अगोदर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून लाइटिंग, रोषणाई, लेजर शोचं देखील आयोजित केलेलं आहे। फटाके देखील रात्री 12 वाजता वाजवले जाणार आहेत। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, अनेक आमदार, जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील निमंत्रण दिले। त्याचबरोबर धनगर समाजातील आमदार, माजी आमदारांना देखील निमंत्रण दिले। संपूर्ण महाराष्ट्रातून अहिल्या भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये चोंडीकडे येण्याची शक्यता आहे। मला तसे सर्वांचे फोन आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि लवकरच हे श्री क्षेत्र चोंडी हे ठिकाण एक राष्ट्रीय स्मारक म्हणून मोठ्या परिसरामध्ये याचा हा विकास होणार आहे आणि म्हणून आता आपल्या जिल्ह्याची ओळख साईबाबांची शिर्डी, शनी शिंगणापूर आणि त्यानंतर चोंडीचं तीर्थक्षेत्र हे विकसित होण्याचा मार्ग सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि मंजुऱ्या मिळून पूर्ण झालेला आहे। आता खऱ्या अर्थानं हा विकास अस्तित्वात आल्याच्या नंतर हे तीर्थक्षेत्र देखील एक राष्ट्रीय स्मारक म्हणून अस्तित्वात येईल। त्यामुळं उद्याच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की आपण देखील या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी जयंती उत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं नम्रपणे मी आवाहन करतो। श्री क्षेत्र चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव महाराष्ट्र राज्याचा स्वागताध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।